नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरचे स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्लास 10 मॅथमॅटिक्स 1 युनिट टेस्ट फर्स्टसाठी काही IMP क्वेश्चन्स, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, एक्सपेक्टेड क्वेश्चन्स. म्हणजे तुमची जी काही प्रथम घटक चाचणी होणार आहे, फर्स्ट युनिट टेस्ट होणार आहे, त्यासाठी व्हिडिओ अगदी महत्त्वाचे आहे. सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स MCQचे VSAचे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बोटावरती मोजणे इतके सोपे सोपे क्वेश्चन्स आणि अगदी महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला देणार आहे. तुम्ही कव्हर करू शकता. 1 तास आधी बघाल पेपरच्या आधी तरी करू शकता. 1 दिवस आधी, 2 दिवस आधी, हप्ताभर आधी, 8 दिवसाआधी बघत असाल तरी तुम्ही आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2 चॅप्टरवरती इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आणि चॅप्टर सेकंड आहे तुमचा क्वाड्रॅटिक इक्वेशन. या 2 चॅप्टर्सवरती युनिट टेस्ट घेतली जाऊ शकते किंवा 3 चॅप्टर्सवरती घेतली जाईल जास्तीत जास्त. तर यावरती आपल्याला बघायचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. तर VSA पासून 1 मार्काच्या क्वेश्चन्सपासून 2 मार्काच्या प्रश्नांपासून आपण सुरू करत आहोत. तर सर्वप्रथम पहिला प्रश्नामध्ये म्हटलेला आहे राईट द स्टँडर्ड फॉर्म ऑफ अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. 1 मार्काचा क्वेश्चन आहे, अगदी महत्त्वाचा आहे. स्टँडर्ड फॉर्म लिहायचा आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्सचा. काय आहे? x + by + c = 0. हा आहे का? कमेंट सेक्शनमध्ये लगेच सांगा काय आहे त्याचा स्टँडर्ड फॉर्म. ओके. सेकंड नंबरवाला क्वेश्चन आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ k इफ x = 2 अँड y = 3 इज अ सॉल्युशन ऑफ 2x + ky = 12. त्यानंतर थर्ड नंबरवाला क्वेश्चन आहे राईट द जनरल फॉर्म ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यानंतर चौथा आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ y इफ x = 1 इन द इक्वेशन 3x + 2y = 7. जाऊया विद्यार्थी मित्रांनो फिफ्थ नंबरच्या क्वेश्चनवरती. फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे राईट वन एक्झाम्पल ऑफ अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स हुज सोल्युशन इज 2, -1. त्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो राईट द नेचर ऑफ रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन x² - 2x + 1 = 0. त्यानंतर MCQचे क्वेश्चन्स आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत, ज्यामध्ये म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो पहिला विच ऑफ द फॉलोइंग इज अ सॉल्युशन ऑफ द इक्वेशन 2x + 3y = 6. त्यानंतर एमध्ये म्हटलेलं आहे 0,2, बीमध्ये म्हटलेलं आहे 1,2, सीमध्ये म्हटलेलं आहे 3,0 आणि डीमध्ये म्हटले 2,0. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो सेकंड द रूट्स ऑफ द इक्वेशन x² - 5x + 6 = 0 आर. तर विद्यार्थी मित्रांनो 4 पर्याय आहे. एमध्ये म्हटलं 2,3, बीमध्ये म्हटलं तुम्हाला -2,3, सीमध्ये म्हटलं तुम्हाला -1,6 आणि डीमध्ये म्हटलं नन ऑफ दिस. जो काही करेक्ट ऑप्शन आहे तो तुम्हाला सिलेक्ट करून लिहायचा आहे. त्यानंतर आहे तिसरं इफ द इक्वेशन x² + px + 12 = 0 हॅज रूट्स 3 अँड -4 देन व्हॅल्यू ऑफ p इज. 4 ऑप्शन्स दिले आहेत. एमध्ये -1 आहे, बीमध्ये 1 आहे, सीमध्ये 7 आहे आणि डीमध्ये -7 असं म्हटलेलं आहे. त्यानंतर फोर्थमध्ये म्हटलं विच ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स सॅटिस्फाईज द इक्वेशन x - y = 2. तर 4 पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला 2,0 आहे, बीमध्ये 3,1 आहे, सीमध्ये 0, -2 आहे आणि डीमध्ये 1, -1 आहे. आता जाऊया 2 मार्क्सचे क्वेश्चन्स बघायचे आहेत आपल्याला. 2 मार्काचे क्वेश्चन्स बघायचे आहेत. ओके, 2 मार्काचे क्वेश्चन बघूयात, ज्यामध्ये पहिलं म्हटलेलं आहे फाइंड 2 सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन x + 2y = 6. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरं सॉल्व x² - 7x + 12 = 0 बाय फॅक्टरायझेशन मेथड. त्यानंतर थर्ड आहे सॉल्व द इक्वेशन 2x + 3y = 12 फॉर y when x = 3. तर चौथा आहे फाइंड द डिस्क्रिमिनंट ऑफ द इक्वेशन x² - 4x + 4 = 0 अँड कमेंट ऑन द नेचर ऑफ रूट्स. त्यानंतर 3 मार्कचे क्वेश्चन आहे, ज्यामध्ये पहिलं आहे ड्रॉ द ग्राफ ऑफ इक्वेशन्स. ड्रॉ द ग्राफ ऑफ इक्वेशन x + y = 4. फाइंड द कोऑर्डिनेट्स वेअर द ग्राफ कट्स द ॲक्सेस. जाऊया पुढे. आता पुढे आहे तुम्हाला 3 मार्काचा दुसरा इम्पॉर्टंट क्वेश्चन सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन x² + 4x - 5 = 0 बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तिसरा सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन x² + 2x - 8 = 0 बाय फॅक्टरायझेशन मेथड. वरील एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला x² + 4x - 5 = 0 हे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व करायचं आहे. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे काही तिसरा क्वेश्चन आहे तो तुम्हाला फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करायचा आहे. त्यानंतर चौथा आहे द प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स इज 24 अँड दिअर सम इज 10 फॉर्म अ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड सॉलिड. त्यानंतर 4 मार्क क्वेश्चन्स आहे विद्यार्थी मित्रांनो. 4 मार्काचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघतोय. त्यामध्ये तुम्हाला सॉल्व ग्राफिकली द पेअर ऑफ इक्वेशन x + y = 5 अँड x - y = 1. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 2 सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन x² - 3x - 10 = 0 युजिंग क्वाड्रॅटिक फॉर्म्युला. त्यानंतर तिसरा आहे ड्रॉ द ग्राफ्स ऑफ इक्वेशन x - y = 1 अँड x + y = 5. फाइंड द सॉल्युशन फ्रॉम द ग्राफ. त्यानंतर चौथा आहे अ ट्रेन ट्रॅव्हल्स 360 km ॲट अ युनिफॉर्म स्पीड इन द स्पीड had been 5 km per hour more it would have been take 48 minutes less. Find the speed
ऑफ द ट्रेन. विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाण्याआधी एक इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगतो. ही 4 मार्काचे देखील क्वेश्चन्स बघितले. आता डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स, ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स असतं याला म्हणतात. ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स तुम्हाला 7 मार्कासाठी असतात युनिट टेस्टच्या पेपरमध्ये. म्हणजे 7 मार्क्स तुमच्या हातचे आहेत, तर ते 7 किंवा 5 मार्क्ससाठी विचारलं जातं. 5 ते 6 मार्क्स, 7 मार्क्ससाठी तुमच्या प्रथम घटक चाचणीमध्ये युनिट टेस्टमध्ये ॲक्टिव्हिटी क्वेश्चन्स विचारले जातात. आता ॲक्टिव्हिटी कशा ब्रॅकेट्स वगैरे इनकम्प्लीट असतात, ते कंप्लीट करायचे असतं, आन्सर लिहायचं असतं त्या ब्रॅकेटमध्ये आणि तुम्हाला 2 ते 3 मार्कासाठी अशी ॲक्टिव्हिटी विचारली जाते. आता याआधी आम्ही भरपूर व्हिडिओजमध्ये सांगितलं, आता ते बोलण्याचं आपल्याकडे वेळ नाही आहे. बघा, तुम्हाला जर अगदी फळ्यावरती टीचिंगवरती एक युनिट टेस्टसाठी IMP व्हिडिओ लागत असेल, कमेंट सेक्शनमध्ये कळवा, जेणेकरून मी व्हाईट बोर्डसमोर तुम्हाला सांगेल की युनिट टेस्टमध्ये ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स कशा पद्धतीने असतात, MCQ वगैरे इम्पॉर्टंट टिप्स अँड ट्रिक्स युनिट टेस्टसाठी. जर तो व्हिडिओ हवी असेल तर व्हाईट बोर्डसमोर येईल आणि तुम्हाला ते सर्व एक्सप्लेन करेल. जर हवं असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आता ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स आहे तुम्हाला, ज्यामध्ये रिप्रेझेंट ग्राफिकली 2x + y = 6, लिस्ट एनी 3 सोल्युशन्स फ्रॉम द ग्राफ. त्यानंतर क्रिएट अ रिअल लाईफ सिच्युएशन दॅट कॅन बी modeled by a quadratic equation, write the equation and solve it. त्यानंतर आहे plot the linear equation x + 2y = 6 and verify the solution 2,2 from the graph. त्यानंतर 4th नंबर आला conduct an activity to find the nature of roots using the discriminant for different quadratic equation and record your observations. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट युनिट टेस्टसाठी क्लास 10च्या विद्यार्थ्यांसाठी मॅथमॅटिक्स पार्ट 1चे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स होते. आपण मॅथ 2चे टाकलेले आहेत, सायन्स 1 आणि सायन्स 2चे देखील IMP क्वेश्चन्स टाकलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी बघितलेले नसतील जाऊ शकता, कमेंट सेक्शनमध्ये लिंक देतो तुम्हाला, किंवा डायरेक्ट चॅनलवरती जाऊन बघू शकता. आणि तुम्हाला जर जे काय IMP व्हिडिओजमध्ये या IMP व्हिडिओमध्ये जे इम्पॉर्टंट क्वेश्चन स्क्रीनवरती दिसले, तुम्हाला जर PDF लागत असेल याचं, तर तुम्हाला आमचं इंस्टाग्राम ID mastervaibhav23 इथे फॉलो करायचं आहे. तिथे आम्हाला याचा स्क्रीनशॉट टाकला, तुम्ही व्हिडिओ लाईक केले, चॅनलला सबस्क्राईब केलं, तर याचे सर्व IMP क्वेश्चन्स तुम्हाला PDF स्वरात आम्ही PDFची लिंक आम्ही तुम्हाला त्या इंस्टाग्रामवरती मेसेजमध्ये सेंड करू. फक्त इंस्टाग्रामवरती मेसेज करा, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. तुम्हाला तुमच्या फर्स्ट युनिट टेस्टच्या प्रिपरेशनसाठी ऑल द बेस्ट. उद्या पेपर असेल तरी तुम्हाला ऑल द बेस्ट. हार्दिक शुभेच्छा आणि व्हिडिओला इथेच थांबवतो. धन्यवाद.